नमस्कार मित्रांनो, घटना आहे मुंबईमधील. साहिल खानचे मूळ गाव पश्चिम बंगाल, जिल्हा मुर्शिदाबाद, गाव रोशनबाग या गावाचा रहिवासी. साहिलचे कपड्याचे दुकान होते. त्याचा कपड्याचं दुकान बऱ्यापैकी चालायचे. त्यामुळे साहिलला ठोकमध्ये दुकानासाठी कपडे घेण्यासाठी मुंबईला नेहमी यावे लागत असे. ला साहिलचा भाचा राहत असे, शफीउल्ला खान. साहिल भाचा हा मुंबईमध्ये उल्हासनगरमध्ये राजाराम 3री मजलीमध्ये राहायचा. फ्लॅट नंबर 308 मध्ये आपल्या परिवारासोबत शफीउल्ला खान पोटा पाण्यासाठी मुंबईमध्ये 8 वर्षापूर्वी आलेला होता. तो राजमिस्त्रीचे कामे करायचा. त्याच्या फ्लॅटवरून 2 फ्लॅट सोडून त्याचा मामा साहिल खान आपल्या पत्नीला घेऊन राहायचा. साहिल खानच्या दुकानात खुशबू नावाची तरुण महिला कपडे विकत घेण्याकरता नेहमी यायची. ती तरुण महिला साहिलच्या शेजारील गावची होती. तिचे लग्न झालेले होते. ती दिसायला सुंदर होती. तिचे लग्न साधारणतः 2 वर्षापूर्वी झाले होते. तिचे नाव खुशबू असे होते. कपडे घेण्यासाठी ती नेहमी साहिलच्या दुकानात यायची. यामुळे यांची चांगली मैत्री झाली. हळूहळू यांची मैत्री प्रेमात झाली. प्रेम बहरत गेलं. खुशबूचे स्वप्न मोठमोठे होते. ती आझाद जिंदगी जगणे फिरणे तिला आवडत होते. तिचा पती हा गरीब होता. तिला त्या गरिबीचा कंटाळा आला होता. तिला असे जीवन नकोसे झाले होते. दोघांच्या प्रेमाची चर्चा गावात होऊ लागली. त्यामुळे साहिलने खुशबूला मुंबईला घेऊन गेला. तिथे भाच्याच्या शेजारी 2 फ्लॅट अंतर असलेल्या फ्लॅटमध्ये खुशबूला ठेवले. खुशबू ही पार्लरचं काम करू लागली. 15 दिवस हा खुशबूकडे मुंबईला राहायचा आणि 15 दिवस बाकी दिवस गावाला राहायचा. कारण गाव रोशनबागला त्याचे पत्नी मुले राहायची. इकडे मुंबईत खुशबू पार्लरचं काम करायची. तिच्याकडे आता पैसे यायला लागले होते. त्यामुळे ती स्वावलंबी बनली होती. पार्लरचं काम संपलं की थोडा वेळ मिळाला की ती बिअर बारमध्ये कामाला जायची. यामुळे आता तिच्याकडे भरपूर पैसा यायला लागला. आता तिने आपली जागा बदलवली. ती फ्लॅटवर राहायला लागली. फ्लॅट नंबर 308. तिचे राहणीमान बदलले. इकडे खुशबूच्या राहणीमानावरून साहिलला तिच्यावर शंका यायला लागली. त्याने तिच्याबद्दल चौकशी करायला सुरुवात केली. त्याला समजले की खुशबू बिअर बारमध्ये काम करत आहे. यामुळे त्याला खूप राग आला. साहिलने तिला बिअर बारमध्ये काम करण्यास मनाई केली. यावर खुशबूने उलट उत्तर देऊन म्हटले की तुझी पत्नी आहे, गुलाम नाही. मला जे करायचे आहे ते मी करेल. साहिलचा संताप वाढला. परंतु तो काही वेळाने शांत झाला. परंतु इकडे खुशबूचे बिअर बारमध्ये जाणे सुरूच होते. 2019ची रात्र. साहिलने तिला पुन्हा बिअर बारला जाण्यास मनाई केली. पण खुशबू त्याला उलट उत्तर देत होती. या रागाच्या भरात साहिलने खुशबूला मारहाण केली. लाथाने, भुक्क्यांनी आणि बेल्टने मारले. यावरच तो थांबला नाही. त्याने तिचा गळा दाबला आणि तिचा खून केला. त्याने विचार केला लाश कुठे ठेवायची. खुशबूची कपड्याची मोठी बॅग होती. ती काळ्या कलरची होती. त्या बॅगमधील कपडे त्याने बाहेर काढले आणि खुशबूची बॉडी त्या बॅगमध्ये ठेवली. घाबरलेल्या अवस्थेत त्याने फ्लॅटचा दरवाजा बंद केला आणि बाहेरून कुलूप लावले व बाहेर पडला. पायरीवरून उतरत असताना त्याची भेट भाचा शफीउल्ला खान याच्यासोबत झाले. साहिलने शफीउल्ला खानला म्हटले की तुझ्या मामीसोबत माझे भांडण झालेले आहे. ती रागाने कुठेतरी निघून गेलेली आहे. मी तिला शोधायला जात आहे. ही फ्लॅटची चाबी घे. तुझी मामी आली तर ही फ्लॅटची चाबी तिला देऊन देशील. शफीउल्ला खानने ती चाबी घेतली आणि तो आपल्या फ्लॅटमध्ये निघून गेला. 12 तास झाले तरी मामा मामी आली नाही म्हणून शफीउल्ला खानने दोघांना कॉल केला. परंतु दोघांचेही फोन बंद येत होते. नंतर त्याच रात्री 1 वाजता मामाचा कॉल शफीउल्ला खानला आला. मामाने सांगितले की तुझी मामी कधी परत येणार नाही. मी तुझ्या मामीला मारून टाकले आहे. माझ्या फ्लॅटमध्ये जा आणि बेडरूममध्ये बेडखाली मोठ्या काळी बॅगमध्ये मामीची लाश लपवून ठेवलेली आहे. ते नेऊन कुठेतरी तू फेकून दे. हे ऐकल्यावर शफीउल्ला खान भाचा घाबरला. त्याने शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगितले. लोक गोळा झाले आणि त्याने पोलीस स्टेशनला तक्रार दिली. मामा साहिल विरुद्ध गुन्हा दाखल झाला. पोलीस तात्काळ हजर झाले आणि बॉडी ताब्यात घेतली. पोलिसांनी साहिलचा फोन ट्रेस केला. त्यावेळी तो आपल्या गावाला जायला निघाला होता. तो हावडा पोलीस स्टेशनवर होता. पोलिसांनी तात्काळ पथक तयार करून हावडा पोलीस स्टेशनमधून त्याला गिरफ्तार केलं. नंतर त्याला जन्मठेपेची सजा सुनावण्यात आली. आजची स्टोरी कशी वाटली ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.